राज भोईरला पण देऊयात मनात मॅच. नितीनजी मसोंडे साहेबांना विनंती असेल साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात राज भोईरला मनात वाच. जबरदस्त खेळ बोलणं गरजेचं आहे. राज जास्त बोलत नाहीत बट राजची बॅट ही मोठ्या प्रमाणात बोलते. क्या बात आहे. अभिनंदन राज. खऱ्या अर्थानं 6 मध्ये 13ची गरज होती. येस जाऊयात आपण पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचच्या दिशेनं. पण मॅच पाहता एका बाजूला संघ भरटपाडा आणि त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय भूमी 11 मांडा. या दोन टीमच्या दरम्यान हा मोठा महासंघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खेळाच्या पहिल्या सत्रासाठी करत आवाजामध्ये परिवर्तन. मी तुमचा थांबतो, तुम्ही थांबू नका. पात्रा कांबाकर चषक 2026 आणि या ऐकूयात पुन्हा एकदा शहापूर बदलापूरची मुलुक मैदानी तोफ मिस्टर सोमनाथजी खाडे सरांना. थँक्यू सो मच. हॅलो. या ठिकाणी मैदानामध्ये कुणाची चावी जर हरवली असेल तर एक चावी या ठिकाणी सापडलेली आहे. बाईकची चावी आहे. ज्यांची कोणाची मान्यवरांची हरवली असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ओळख पटवून आपण आपली चावी घेऊन जा. या चावीचे मालक सापडलेले आहेत. दुसरं कोणी येऊ नका. धन्यवाद. थँक्यू सो मच श्रवणजी धुमाळे सर, त्याचबरोबर रोशनजी संते सर, दोघांचाही मनापासून आभार. सामन्याला सुरुवात होत आहे. बरोबर या ठिकाणी आपण पाहताय घड्याळामध्ये 11:36 होत आहेत. 11:37 पहिला बॉल पडतोय. गेम ऑन. पहिलाच बॉल, पहिला चेंडू. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. पहिला डॉट. सामना सुरू झालाय. एका बाजूने टीम उतरली आहे भूमी 11 मांडा. टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंग साठी पाचारित केलं टीम बरटपाडा या संघाला. कल्याण ग्रामीण विपक्ष मुरबाड ग्रामीण असा सामना तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल डॉट. त्यानंतर हा चेंडू सुद्धा ज्याच्यावरती सुंदर नियंत्रण. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. अजून एक डॉट. सलगचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती स्वतः जगन्नाना. पहिल्या 2 बॉल वरती चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण. यावेळेस हलक्या हाताने खेळतायत. फ्लिक केलं. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ अडवतायत. पकडून फेक करतायत. निश्चितच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे. भूमी 11 मांडा कल्याण ग्रामीणचा झुंजार संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्यांना फाईट करत असताना यंग ब्रिगेड बराटपाडा हा संघ मैदानावरती. चांगला सामना पाहायला मिळेल. सलामीची जोडी भोईर बंधू मैदानावरती. संदीप भोईर आणि त्याला साथ देण्यासाठी अर्जुन भोईर सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. षटक पहिलं सुरू झालंय. हा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीने आलाय. एकंदरीत 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. धावा फक्त खर्च केल्यात अद्यापपर्यंत 2. जगन्नाना राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. अगदी आपण पाहताय तर आपल्या अनुभवाचा संपूर्ण वापर मैदानावरती करत असताना सचिन भोईर सारखा धाकड फलंदाज समोर खेळतोय आणि त्याला अद्यापपर्यंत थांबवून ठेवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. सुंदर षटक आलंय.
पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती बिनबाद 2 धावा. बरडपाडा संघ मैदानावरती पॉवर प्ले मध्ये 2 बिनबाद. उत्कृष्ट गोलंदाजी, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पेश केलंय. पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतः खांद्यावरती घेतली जगन्नाना पाटील यांनी आणि पहिलं षटक फक्त 2 धावांचं फेकलंय. उत्कृष्ट गोलंदाजी, सलामीची जोडी अजूनही मैदानावरती बॅटिंग करतायत. एकही विकेट जरूर नाही, मात्र धावांचा वेग थोडासा कमी. धावांचा वेग वाढवावा लागेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज अशोक दिंडा, अजून एक पॉप्युलर प्लेअर, जगन्नाना पाटील यांचा सर्वात महत्वाचा आणि आवडीचा आणि विश्वसनीय शिलेदार. पहिलाच बॉल लॉप केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. फटका सुंदर आहे. फिल्डर दूरवरनं जात आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 100% कमिटमेंट. चांगल्या पद्धतीनं अडवलं, पकडलं, फेकलं. उत्कृष्ट फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. धावफलकावरती 3 धावा जोडल्या जातील. स्कोअर कार्ड पुढे सरकेल 3 धावांच्या मदतीनं 5 वरती. आघाडीचे दोन्ही फलंदाज सलामीवीर. अर्जुनच्या बॅटमधनं आलेल्या 3 धावा आणि यावेळेस स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन भोईर बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज अशोक दिंडा. छोटा पॅकेट बडा धमाका, जेन्युइन ऑलराऊंडर. लोअर फुल टोज, बॅटची कडा, सॉफ्ट डिसमिसल. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि अगदी आपण पाहताय तर फलंदाज डोक्याला हात लावून नाराज निराश मनानं मैदान सोडेल. झटका पहिला. सचिन भोईर इज गॉन. थँक्यू डीजे. सचिन भोईरच्या रूपानं पहिला झटका मिळालाय टीम बरडपाडा या संघाला. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या षटकामध्ये जगन्नाना पाटील यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या. दुसरं षटक अशोक दिंडाच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. सुरुवात सुंदर केली. पहिल्या बॉलवरती 3 धावांचा एक फटका अर्जुनच्या बॅटमधनं आला. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळालं आणि त्यानंतर स्ट्राईक वरती आलेला सचिन भोईर मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. फलंदाज कुणाल भोईर स्ट्राईक वरती तयार. अजून एक उभरता सितारा. बरडपाडा टीम साठी खोलवर टप्प्याचा मारा सातत्यानं अशोक दिंडा. टप्पा जसा रिलीज केलाय चेंडू, निश्चितच अशोकला माहित होतं चांगला चेंडू आहे. गालावरती हसू सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा क्रिकेटचा दर्दी अशोक दिंडा. चांगला चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा मारा. बॅटची कडा लागली. विकेट किपर पर्यंत कॅरी झाला नाही. या अनुषंगाने तुम्ही पाहिलं तर निश्चितच छोटस जीवनदान आणि आलाय डॉट. चांगली गोलंदाजी सातत्यानं करतायत. यावेळेस फटका खेचलाय. मिस टायमिंग. स्वतः अशोक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. झटका क्रमांक 2 टीम बरडपाडा या संघाला.
होत असताना तिसऱ्या षटकात आपण आहोत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्यानं केली जाते. टप्प्यावरती सुंदर नियंत्रण, अगदी आपण पाहिलं तर गतीवरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय. आणि तिसरं षटक सुरू आहे. धावफलकाला मात्र स्वल्प विराम. राईट अमोर द विकेट. अजून एक चांगला चेंडू. जागेवरनं खेळतायत. फुटवर्क नाही, चेंडूच्या मेरिट पर्यंत जाणं गरजेचं आहे. चेंडूची मेरिट ओळखणं गरजेचं आहे. चेंडूच्या टप्प्यापर्यंत इथून आपण पाहिलं तर रीच होणं गरजेचं आहे. फुटवर्क नाहीये. अजून एक डॉट आला. पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवला जातोय. सातत्यानं डॉट बॉल. एक डॉट नंतर इथे आपण पाहिलं तर प्रचंड प्रेशर क्रिएट होत जातं. 5 ओव्हरची मॅच, लिमिटेड चेंडूंचा हा संपूर्ण सामना असतो. आणि निश्चितच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं डॉट बॉल येत आहेत, फलंदाजावरती प्रेशर क्रिएट होत आहे. नामवंत खेळाडू आहे कुणाल, मात्र निश्चित आपण पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. पाहता पाहता षटक संपलं. तिसरं. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 8 धावा. नेक्स्ट मॅच कल्याण ग्रामीणचा अजून एक 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावरती चौथ्या षटकाला सुरुवात. सत्यम आलाय. पहिलाच बॉल, बॅटची कडा, चेंडू मागे जातोय. सिंगल मिळेल, धावफलकावरती जोडली जाईल. बराच वेळ स्कोअर कार्ड थांबलं होतं आणि इथून एका धावेची मदत. संजीवनी मिळेल. स्कोअर कार्ड पुढे सरकलं 9 आकड्यावरती. षटक 4 ला सुरुवात. अजून एक चांगला खेळाडू, चांगला गोलंदाज सत्यम आला. पहिला चेंडू सिंगल मिळतीये, धावफलकावरती जोडली जाईल. इथून जर आपण पाहिलं तर बरडपाडा संघाला संघर्ष करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. 5 ओव्हरची मॅच आहे. 35-40 धावा जर पदरात असतील तर फाईट करता येईल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी कराल तर 35 धावांसाठी सुद्धा फाईट होतीये. आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना आपण पाहिला. नानकसवाडी आणि सारमाळ या 2 संघांच्या दरम्यान 35 धावा चेस करत असताना मैदानावरती शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना रोमहर्षक या मैदानावरती आपण पाहिलाय. सत्यमचा हा चेंडू लॉप केलाय, उंच गेलाय. फिल्डर सीमारेषेवरती चेंडूच्या खाली. झेल टिपण्याची संधी. नौशादनं टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना बरडपाडा संघाला अजून एक झटका. धन्यवाद. बराच वेळ संघर्ष मैदानावरती कुणालनं केला. इथे मात्र अखेर त्याचा संघर्ष संपलाय. मैदान सोडावं लागलं. गोलंदाज सत्यम गोलंदाजीसाठी आला. चांगल्या टप्प्यावरती तो सुद्धा गोलंदाजी करतोय. पहिलं षटक आपण पाहिलं जगन्नाना पाटील ज्यांनी पहिलं षटक हाताळलं. धावा खर्च केला फक्त 2. त्यानंतर दुसरं षटक अशोक दिंडाचं आपण पाहिलं. धावा खर्च केल्या 5, 2 विकेट मिळवल्या. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं. गोलंदाज फईम आला. त्यानं सुद्धा चांगली गोलंदाजी केली. एकच धाव खर्च करत असताना पाहायला मिळाला. षटक 4थं सुरू झालंय आणि सत्यमनं सुद्धा इथं आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत केली आहे. 2 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली, 1 विकेट त्यानं मिळवली आहे. एकंदरीत सर्व गोलंदाजांचा अनालिसिस आणि गोलंदाजीचा जर अंदाज आपण पाहिला तर निश्चितच विध्वंसक मारा फलंदाजांसाठी. चांगल्या दर्जाच्या बॅटिंगसाठी ओळखली जाणारी टीम बरडपाडा मुरबाड ग्रामीणचा संघ आहे. मात्र मैदानावरती या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॅकफुटला पाठवलंय. इथून काहीतरी चमत्कार करावा लागेल. सनी भोईर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅट्समॅनच्या आतमध्ये साहिल भोईर लेफ्ट हँडेड युवा यंगस्टर्सचा घाई करा.
सत्यम पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. या वर्षीच्या हंगामात भूमी 11 मांडा संघाचा खेळ सुद्धा आपण पाहिला तर चांगला राहिलाय. सत्यम हा सुद्धा चांगला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन शरीरावरती आदळत असताना कुठल्याही प्रकारची धाव नाही. अजून एक निर्धाव. या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर भरपूर डॉट या वेळेस आपल्याला पाहायला मिळाले आणि एक एक डॉट नंतर प्रेशर क्रिएट होत गेलं, विकेट्स येत गेला आणि बरडपाडा संघासाठी मात्र इथे संकट उभं राहिलंय. धावा धाव फलकावरती 9. इथे सुद्धा फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाही आणि अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सत्यमचा मात्र टप्पा जर आपण पाहत असाल तर चेंडू दोन्ही बाजूला चांगले वळवतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राइक एंड वरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न तो सुद्धा करतोय, मात्र संपर्क बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा नाही. साहिल बॅट फिरवलीये, यावेळेस सुद्धा चेंडू मागे जातोय, धोका होऊ शकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळतीये लेग बाईची. एक धाव, स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती. या संपूर्ण गोलंदाजी अटॅकचा अनालिसिस जर आपण पाहिलं तर अद्यापर्यंत एकही वाईड बॉल नाही, एकही नो बॉल नाही, अतिरिक्त कुठलाही चेंडू नाही आणि चांगल्या ओव्हर रेटनं अद्यापर्यंत गोलंदाजी केली आहे. सत्यम राईट अमोर द विकेट फ्लिक केलं होतं. शॉर्ट फाईन लेग वरती झेलची सुवर्ण संधी, मात्र झेल सुटलाय आणि इथे आपण पाहताय एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 4चा खेळ. चारचा खेळ इथे संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झाल्यात 11. चार षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती 11 धावा बनल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग. गोलंदाज तयार. फईम आलाय प्रचंड वेगानं, पायावरती लाऊड अपेल. पंचांनी बोट केलं आकाशाकडे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना बरडपाडा संघ संकटात सापडलाय. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डीजे. शेवटचं अंतिम षटक सुरू झालंय. फईम गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या बॉलवर विकेट. या चेंडूवरती प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ एक टप्प्यावरती पकडलं, थ्रो सुद्धा आलाय. दुसरी धाव कंप्लीट केली आणि इथे आपण पाहताय तर ब्लाइंड थ्रो आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. रनआउट करण्याचा प्रयत्न 4थ्या धावेसाठी येत आहेत. 4थ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी आपण पाहताय पंचांनी फलंदाजाला बाद दिले. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद. रनआउट.
संपर्क नाही बॅट आणि चेंडूचा. भरपूर डॉट आणि डॉट पर्सेंटेजचा जर विचार आपण केला तर आजच्या संपूर्ण रात्रीमधील सर्वात जास्त डॉट बॉल भूमी 11 मांडा या टीमनं फेकले. चांगली गोलंदाजी. इथे सुद्धा फटका खेचतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवून फेकतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धावबाद. अजून एक विकेट मिळाली आहे. फलंदाज माघारी परततायत. स्कोरबोर्ड वरती टोटल जर आपण पाहिली तर 15 वरती. लो स्कोरिंग सामना. 15 धावा धावफलकावर शेवटच्या अंतिम षटकामध्ये चाललेला खेळ. फहीमचा हा चेंडू यावेळेस फटका सुंदर खेळले. दोन फिल्डरची दरी भेदली आहे आणि खणखणीत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय चौकार.
थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच श्रवणजी धुमाळे सर. 21 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती हा दमदार चौकार येतोय. खऱ्या अर्थाने आमचे पंच, नामवंत पंच विक्रम शेलार यांची प्रिन्सेस, यांची सुकन्या, तिचा आज वाढदिवस आहे. नक्कीच हंसिका विक्रम शेलार यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबांचरणी प्रार्थना आपण करूया. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. चला, नानकासवाडी, महापोली आणि वरप आणि जो संघ या सामन्यामधून जिंकेल त्या 4 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत आणि एका चिठ्ठीवरती जो 5वा सामना होणार आहे त्या चिठ्ठीवरती नाव असेल विनर. त्यामुळे ह्या तिन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण ड्रॉ साठी यायचं आहे. नानकासवाडी, महापोली आणि आरबी वरप बॅकफुटला गेले होते. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आला. हा डॉट बॉल धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 4. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार नौशादच्या बॅट मधून. नौशाद आणि अशोक डिंडा ही जोडी आहे. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. खराब फिल्डिंग. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पंच करताय. गॅप मधून चेंडू चाललाय. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. चौकार. आहे त्या मॅच मध्ये धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 9. एक चेंडू शिल्लक या षटकातील. अशोकच्या बॅट मधून हा पहिला चौकार येतोय. जगन्नाथ पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पुल करताय. टीम मध्ये फिल्डर आहेत आणि थोडेसे फंबल झाले. क्षेत्ररक्षक. 1 धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे भूमी 11 मांडा या टीमची बिनबाद 10. 24 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये भूमी 11 मांडा या टीमला. वीस झालेत. 21 टू विन आहेत. चुकून समालोचकाने 15 असं उच्चार केला होता नाना. तेव्हा होत्या धावा 16 आणि चौकार आला. चला 11ची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे सांगत असताना पंच आलाय हा डॉट बॉल. 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 23. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे भूमी 11 मांडा या टीमने. सॉफ्ट हँडने खेळतात. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11. नौशाद पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल
12. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केलेली आहे. आणि क्लीन बॉल फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. अशोक बॅक टू द पवेलियन. जयेश राजे येत आहेत उर्फ कबा या नावाने सुपरिचित आहेत. 9 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सॉफ्टने खेळतायत फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहेत. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सनी भोईर करतायत आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 13. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एमर बाय बोबेरे यांचे ते आगमन होते. वेलकम स्वागत आहे. उमर 11 गोरेगाव या टीमच्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये असतील. गोरेगाव संघ देखील इथे दाखल होतोय. वेलकम स्वागत आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये नक्कीच कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच आदरणीय मंगेश शेठ बनकरी साहेबांचं आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये होणार आहे. त्यांचा आपण करूया वेलकम या कांबाकर चषकामध्ये. एमर भाई यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला विशेष सन्मान देखील आयोजकांच्या वतीने केला जाईल. कारण की भरपूर दूरवरचं अंतर कापून ते देखील आलेले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. लाईन पाहावी लागणार आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 14. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन जयेश राजे आहेत. बॅकफुटला गेले. पंच करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. कव्हर पॉइंटला एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 16. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे भूमी 11 मांडा टीमने. जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज आहे. 21 धावांचं टार्गेट होतं. आतापर्यंत 16 बनवल्यात. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि झेल सोडला जातोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. ऑन साइडला खेळतायत. एकच धाव मिळते चेंडूवरती.
धावसंख्या आहे 18, जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. चला नानकासवाडी, त्यानंतर महापोली, आरबी वरप आणि जो संघ या सामन्यामधून जिंकेल तो संघ आणि जो 5वा सामना आहे ती चिठ्ठी असेल विनर टीम. व्हाईट +1 मिळतील धावा 2. स्कोर आर लेवल. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. स्कोर लेवल, 1 धावेची गरज या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. विके प्रतिष्ठान बरटपाडा संघ थोडेसे नाराज आहेत ज्याप्रमाणे त्यांचा परफॉर्मन्स झालेला आहे या मॅच मध्ये आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे भूमी 11 मांडा या टीमने. भूमी 11 मांडा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जगन्नाना पाटील, फहीम, सत्यम, वन साइड हिरो रितेश पाटील आपले देखील अभिनंदन. त्यानंतर आमचे निखिल रसाल असतील आणि अशोक डिंडा, जयेश राजे, नौशाद सर्वांचं अभिनंदन. आणि हार्डलक विके प्रतिष्ठान बरटपाडा संघ पुढच्या स्पर्धेसाठी बरटपाडा टीमला आपण देऊया शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जगन्नाना पाटील, ज्याने P1च्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलं आणि जगन्नाना पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच. योगेश शेठ बनकरी जय कालिका माता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच ट्रॉफीज देखील आहेत. आणि जय कालिका माता एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून कांबाकर चषक आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी, मागच्या वर्षी खऱ्या अर्थाने नक्कीच डे स्पर्धा होती, या वर्षी नाईट स्पर्धा. या कांबाकर चषकाचं आयोजन आणि प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊया जगन्नाना पाटील यांना नक्कीच मॅन ऑफ द मॅच.